पण जिंकताना पाहिलं. तिसऱ्या दिवसामध्ये ग्रामीण खेळाडू पाहायला मिळाले. वरद इलेव्हन टाकीगाव संघ आणि कालच्या दिवसामध्ये दोन आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा पाहायला मिळाले, जिथे वरद इलेव्हन भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं बाजी मारली. आणि आता आज 10चा लॉट्स आहे, 10 संघ खेळतायत, ज्यामध्ये पहिला सामना आपण जिंकताना पाहिला आर्यन चिर्लेला. दुसरा सामना सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाने जिंकला. हाय स्कोरिंग आतापर्यंत 80 धावा राहिल्यात. चला सामना स्टार्ट करा आणि चला गाडीचे लाईट्स बंद करा. आकाश टकले मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. हितांश 11 बोरखार या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले. बॉलिंग ट्रॅक वरती वलवली एक्सप्रेस पनवेल तालुक्यातील वेगवान गोलंदाज रत्नदीप चौधरी दाखल झालाय. आणि तो आज आयकॉन आज खेळताना आपण सूर्या मस्करला पाहत आहे. मोहोगावचा हा खेळाडू सूर्या मस्करला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा एक वेगळा स्थान राहिला. पनवेल तालुका विपक्ष पनवेल तालुका तसंच म्हणूया सध्या बॅटल. पहिलाच बॉल सूर्यासाठी, इथे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप विकेट किपरला चंबित केलं गतीनं. रत्नदीपचा वेग थेट निघाला सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती धावा मिळतील, नशिबाचा चौकार. प्रत्येक दिवसामध्ये आपण करण मडवीला खेळताना पाहिलं. प्रत्येक दिवसामध्ये चैतन्य पाटील देखील खेळला. कधी चिर्ले संघामध्ये चैतन्य, कधी टाकीगाव संघामध्ये करण. फक्त हेराफेरीच राहिली अगदी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये. सध्या धावफलकावरती 4 ने केले सुरुवात. रत्नदीप वेगवान गोलंदाज आहे, याचं उदाहरण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती प्रचंड वेग धारण केलं. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार मिळाला. सूर्या मस्कर स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सज्जनला आपण पाहताय. समोरच्या दिशेने ऑन साइड लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या सीमा पार षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॅटच्या रडार मध्ये आला. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे खडे खडे स्ट्रोक खेळण्याची क्षमता सूर्या मस्कर मध्ये, आणि ते दाखवत असताना जेवढ्या गतीनं बॉल आलाय तेवढ्याच गतीनं उत्तर देखील दिलंय. असंच म्हणूया की सध्या वेगाला वेगानंच उत्तर देत आहेत. सूर्या 2 बॉल 10 काढल्यात. रत्नदीप थोडासा महागडा बनलाय. आयकॉन खेळाडू तो खेळतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला तडाखा, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम. मोठा धमाका. लागोपाठ दुसरा षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो थेट दिसतो ढगात. ढगातच मारलाय फटका. षटकार लागोपाठ 2 षटकार रत्नदीपच्या विरोधात पाहायला मिळालेत. कम्मालीची बॅटिंग करतायत सूर्यासारखाच आग ओकू लागलाय क्रीडांगणामध्ये. 2 मारलेत. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑफ वरून एक सिंगल मिळेल. एका धाव्यानं स्ट्राईक एंडवरती प्रथमच सज्जनला आपण पाहणार आहात. ग्रामीण स्तरावरती या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचबरोबर अनेक मॅचेस तो व्यावसायिक लेवलच्या देखील खेळल्या. सन्माननीय देव डाकीजी यांचा आगमन झाले. बोरखार गावचे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक देव डाकी यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या. सध्या मॅच बोरखारची सुरू आहे. बॅकफुट वरती जाऊन चांगलंच टायमिंग साधल्या. बॉलवरती नो चान्स ऑफ दी कव्हर बाउंड लाईन. बॉल चालला सीमा पार. सज्जन मोकलच्या बॅट मधून पहिला दणदणीत चौकार. आयकॉन जेव्हा जेव्हा पहिलं षटक टाकण्यासाठी आले त्यांना 20च्या पुढेच धावा पडल्यात. मगाशी विश्वजितला पाहिलं, अक्षय पवारला आपण पाहिलं, प्रथमेश मात्रे पिट्टूला पाहिलं. तिन्ही खेळाडूंनी 22 धावा दिल्या. इथे 21 आल्यात.
रत्नदीपच्या ओव्हरमध्ये चांगलंच टेन्शन वाढवलंय. चांगली बॅटिंग सज्जन आणि त्याच्या सोबतीला सूर्या. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे मारायचं होतं ते जमलं नाहीये. बॉल चालला स्टंप वरती. फलंदाज झालेत क्लीन बोल्ड. पहिला धक्का लागलाय टीम बोरखार संघाला 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा मोजल्यात रत्नदीप चौधरीनं. याच क्रीडांगणामध्ये 2 दिवसा अगोदर रत्नदीप खेळला. इकॉनॉमिकल षटक, कधी 3 धावांचं टाकलं, कधी 4 धावा दिल्या. पण तो आज लाईन लेंथ समोर सूर्या मिळाला, तिथे सूर्यानं आक्रमण केलं. 21 धावा बनल्यात. सध्या 2 आयकॉन खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. जेबी यांना पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जयेश भोईर भातांचा खेळाडू, डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज. बॉलिंग ते डाव उजव्या हाताने करतात, परंतु बॅटिंग डावक्या हाताने करत असतात असं जयेश पाहायला मिळेल मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील, आपल्या गतीनं ओळखला जाणारा शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 समोर सूर्य. जेवढ्या वेगाने बॉल येतात तेवढ्याच वेगाने त्याला प्रत्युत्तर देत असताना ढगाला लाइटिंग लावणारा फटका. बॉल चाललाय सीमा पार. सूर्या मस्करचा वार सीमा पार. षटकार. वेलकम, स्वागत आहे सांगणारा षटकार. हेच केलं. पहिल्या बॉलवरती देखील षटकार आला. इथे शुभमच्या विरोधात षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, सुरुवात केली 27 बनल्यात. शुभम पाटीलच्या विरोधात हल्ला बोल. हितांश 11 बोरखार या नावाने संघ खेळतोय. गुरु मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ. धावफलकावरती चांगल्याच धावा लागल्या 27. यावेळी पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चाललाय खेळाडू आता इनात. एक सिंगल. ओ खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. याचा फायदा मिळेल सूर्याला. अडवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबवू शकले नाहीये. 4 रन. सध्या धावा सूर्याच्याच खात्यामध्ये जात आहेत. सध्या खराब फिल्डिंगचा त्यांना चौकार मिळाला. फटका फसला. कॅचची संधी. हो शॉर्ट चान्स. करणनं प्रयत्न मागे दाखवला पण तो पोहोचले नाहीयेत. एक सिंगल. सूर्याचं खेळपट्टीवरती राहणं 4 षटकांमध्ये तो राहिला तर 70-72 पेक्षा अधिक धावा आता सहज बनू शकतात. हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील जिथे 80च्या पुढे काढल्या या मॅच मध्ये, तर जिंकणाऱ्या संघाला आपण बाय देऊ. 80 धावा आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये हा विक्रमी स्कोर राहिला, कारण 10 संघ खेळतात. पहिल्याच मॅच मध्ये आर्यन चिर्ले संघानं 80 धावा काढल्यात. त्यामुळे कदाचित त्या 80 धावाच्या पुढे कोणी गेला नाही तर आर्यन चिर्लेला एक सामना विन दिला जाईल. धावफलकावरती 32 लागल्यात. सध्या फक्त 9 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉल मध्ये 32 आल्यात. बॅटची एश. जयेश जसे आले तसेच निघालेत. शून्यावरती जयेशचा खेळ संपला. दुसरा धक्का टीम बोरखार संघाला. म्हणूया शुभम पाटीलचं हे क्रीडांगणच त्याचे अनेक वेळा इथेच सराव करतो. शुभम पाटीलला आपण पाहता. वरद 11 भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या नावाने संघ. कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ सुपर 5 ला पोहोचला. वरद 11 तिथे नाव पाहायला मिळालं. ग्रामीण चे खेळाडू कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. विपुल पाटील यांनी या स्पर्धेला जवळजवळ 6-7 एंट्र्या बुक केल्या आणि ज्यामध्ये 2 संघ त्यांच्या अंतिम 5 मध्ये पोहोचलेत. हा शेवटचा संघ त्यांचा खेळतो. सध्या बॉलिंग शुभम पाटील करतायत. विघ्नेश डाके दाखल झाले नवीन खेळाडू. विघ्नेश डाके मागील 2-3 वर्ष टेनिस क्रिकेट बोरखार संघाला एक युवा जिगरबाज लढवई या खेळाडू मिळाला
आणि नेहमीच त्याचा स्ट्राईक रेट तो देखील मोठाच राहिलाय. डाकी बोरकर संघासाठी बॅटिंग करतो तेव्हा त्याचे फटके चांगले पाहायला मिळतात. आज तशी गरज आहे. शुभमचं देखील आपण कौतुक करूया. मागील 2 बॉलमध्ये त्यानं रन्सच दिली नाहीये. शुभम पाटीलचं षटक टॅप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून चाललाय. सिंगल एक कंप्लीट करण्यात आली. दुसरा धावायचा प्रयत्न करतायत परंतु ती आता मिळणार नाहीये. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स लागल्यात. 33 धावा 2 बाद. 12 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 33 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. या ओव्हरमध्ये 11 बनल्यात. सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय उरण पनवेल प्रीमियर लीगचा बानस तुम्हाला पाहायला मिळतो. त्या स्पर्धेचे शिल्पकार सुनील शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहताय. ते सध्या एन्जॉय करतात मॅचला. व्हाईट बॉलचा इशारा. मॅचच्या दिशेने आपण जात आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 33 बनल्या. करंट दाखल झाला बॉलिंग करण्यासाठी. वाईटने केले. त्यानं सुरुवात 34 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट 2 विकेट. जयेश देखील बाद झाले. नुकताच त्यांची विकेट मिळाली. त्याच कारणास्तव विघ्नेश डाकी दाखल झाल्या. सध्या हेच म्हणत असतील बोरकारचे प्रेक्षक की येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन 30-35 बनायला हव्यात. जशी स्टार्ट सूर्याने करून दिली. विघ्नेश मध्ये ती क्षमता. सूर्या नॉ स्ट्राईक एंडला खेळतोय सध्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. ओके एकच धाव. जास्तीत जास्त बॉल आता सूर्याला खेळावे लागतील कारण त्याच्या बॅटमधून रन्स बनताना पाहायला मिळाल्या. मोठे फटके त्यानं खेळलेत. त्यामुळे सूर्या सध्या मॅच मध्ये किती धावा बनवून देईल बोरकर संघाला. धावफलकावरती रन्स 35 धावा. 2.1 बॉलचा खेळ संपला. करण मडवी बॉलिंग करतो. 5 दिवस एक खेळाडू खेळतो त्यावरून तुम्ही त्याची ओळख ठरवू शकता की किती प्रतिभाशाली हा खेळाडू आहे. आपटला बॉल. शॉर्ट पिच बॉल. अचंबित केलं. बॉल ओळखू शकले नाहीयेत सूर्या. मी तर म्हणेल चान्स होता या बॉलवरती परंतु अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल पडला. तेवढ्याच वेगाने निघाला. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 21 बनले. असं वाटलं की या मॅचमध्ये 70-80 सहज बनल्या जातील परंतु धावांना ब्रेक लावलाय. मागील 7-8 बॉलमध्ये रन्स हव्या तितक्या काढू दिल्या नाहीयेत. ही चांगली वापसी म्हणूया आपण. वरद 11 भूमिका स्पोर्ट चिरले संघाची. करणकडे चांगला अनुभव आहे. सध्या तो बॉलिंग करतोय. लिक्कट करण्याचा प्रयत्न. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर चाललाय. एक्स्ट्रानं धावफलकावरती रन्स एक ऍड केली जाईल. 36 धावा बनल्यात. अनेक संघांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. चांगलं योगदान दिलं या स्पर्धेला. 5 दमदार ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. 3 सायकल आहेत. वैयक्तिक पारितोषिकं. अनेक खेळाडू सध्या मालिकावीरच्या रेसमध्ये राहिलेत. अनेकांनी या स्पर्धेमध्ये विक्रम केलेत. चॅम्बोच्या बॅटमधून आपण 2 अर्धशतकं पाहिली. चैतन्य पाटीलनं 50 धावा झळकावल्या. फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दूर. सीमा पार. सूर्याच्या बॅटमधून आणखीन एक कडक स्ट्रोक. षटकार. चला आपण सध्या धावफलकावरती 42 धावा पाहताय. 9 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. अद्याप 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 80 धावा या विक्रमी राहिल्यात आर्यन चिर्लेच्या. आर्यन चिर्ले हीच सध्या अपेक्षा करणार आहे की 80च्या पेक्षा पुढे जायला नको. क्रॉस बॅटेड. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला खेळाडू तैनात आहे. बॉल शेवटच्या क्षणाला थोडासा वळताना पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मिळतात. 44 बनल्यात. 2 बाद 44. तिसरं षटक सध्या सुरू आहे. करण मडवीच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. 44ला 2 विकेट पडल्यात. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. करणचं हे षटक आहे. सध्या फायद्याचं राहिले. चांगली बॉलिंग करतोय. हलकीशी अपील करतायत विकेट किपर गोलंदाज म्हणतो. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे. वाईट वाचवायचा प्रयत्न दाखवला सुरुवातीला दोन्ही खेळाडूंकडून परंतु इथे एक एक्स्ट्रा आणखीन एक ऍड केले जाईल. एका धावेनं स्कोर पुढे चालला.
45 धावा, 2 बाद 45. कविश आमच्या सोबत जोडल्या गेल्या. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ जिथे जिथे खेळण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा कविश नेहमी दाखल होतो. काल रेस लावण्यात आली कविश आणि सार्थक मध्ये. जिंकेल त्याला खेळवलं गेलं आणि सार्थक जिंकला रेस. आपडलाय बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 46 ला 2 विकेट, 4 व्हाईट बॉल. हे लांब लचक षटक म्हणूया. तिसऱ्या षटकामध्ये चांगलीच कसरत राहिले करण मडवीची. उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामुळे खांद्याचा जास्त जोर घ्यावा लागतो गोलंदाजांना. पाऊस पडलाच नाहीये. पावसाची आपण प्रतीक्षा सारेच केली, साऱ्यांनीच पावसाची वाट पाहिली. कारण रायगड म्हटलं तर शेतीप्रधान आहे. महाराष्ट्रात आपला शेतीवरती चालतो, शेतीप्रधान. पाऊस पडला नाहीये पण तू इथे विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षकाने जज केलं, चांगला प्रयत्न दाखवला. शेवटच्या मोमेंटला हा कॅच ड्रॉप रत्नदीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आयकॉन तो खेळतो, त्यानं प्रयत्न दाखवले. करणला ठाऊक आहे याच्यानंतर आणखीन एक ओव्हर येणार आहे, त्यामुळे इथे लवकरात लवकर सूर्याची विकेट काढायला हवी. धावफलकावरती रन्स बनल्यात 48. याच्यानंतर शेवटचं षटक. पहिल्या षटकामध्ये आयकॉनने 21 दिल्या. शुभम पाटीलनं कमबॅक केलं. इथे करण देखील तेच करतायत. फुल टॉस टाकलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला शुभम पाटीलने टिपलाय. अप्रतिम कॅच आणि इथे सूर्याच्या खेळीला दिलाय पूर्ण विराम. सूर्या मस्कर होतील झेलबाद. तीन षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकामध्ये 48 लागल्या. परंतु त्याहीपेक्षा हा गोष्टीचा उल्लेख करूया मागच्या बॉलवरती जे घडलं, जिथे शानदार कॅच पकडला शुभम पाटील जात आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये आपण एकच बाउन्सर अलाउड केल्या.